नमस्कार, मी मृदुला. ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांसाठी मनःपूर्वक स्वागत करते आणि मराठी पाऊल पडते पुढे असं म्हणत आज आपल्या मराठी माणसांनी जगभरात आपला झेंडा फडकवलाय आणि आज असाच एक मराठी माणूस, प्रवासी भारतीय मराठी असा एक अतिशय मोठं व्यक्तिमत्व मी म्हणेन, ज्याकडे ना तुम्हाला लक्षात असेल त्यांचं कर्तृत्व. आपण त्यांचं स्वागत करूया. थेट चीनहून शांघाय प्रांतातून आपल्या बरोबर आहेत श्री अमित वाईकर. अमितजी, खूप खूप स्वागत. मृदुला आणि सगळ्या सगळ्या मित्रांना नमस्कार. आणि हो, तू जसं म्हटलंस, मी चायनामध्ये असल्यामुळे नि हाव हे म्हणणं फार गरजेचं आहे. अच्छा. म्हणजे स्वागत. नि हाव म्हणजे हॅलो. हॅलो. ओके. छान. हॅलो. आता अमितजींचा काय परिचय म्हणजे खरं तर आपल्याला त्यांच्याकडून कळेलच. पण थोडक्यात सांगते कारण की परिचय एवढा मोठा म्हणून तो थोडक्यात. त्यांनी मास्टर्स केलाय सायन्समध्ये 2 डिग्रीज त्यांना मास्टर्सच्या मिळाल्या आहेत. इंग्लिश लिटरेचर, एम-बी-ए हे तर सगळं आहेच. त्याचबरोबर एका अतिशय प्रतिष्ठित अशा फूड कंपनीमध्ये ते सीनियर व्हाईस प्रेसिडेंट आहेत. हे तर हा एक प्रोफेशनल भाग झाला, पण त्याही व्यतिरिक्त मी नेहमी विचार करत असते, की तुम्ही देशाला काहीतरी देणं लागता. तर तुम्ही देशासाठी परत मातृभूमीला म्हणून तुम्ही काय करताय? तर यांचं कार्य अफाट आहे, अचाट आहे आणि म्हणून मला त्यांचं जास्त कौतुक वाटतं. अनेक सामाजिक संस्थांना भारतातल्या ते सतत मदत करत असतात आणि जसं आम्ही म्हटलं आता, की अतिशय प्रतिष्ठित असा प्रवासी भारतीय म्हणून त्यांना सन्मान म्हणजे चायनामधले ते प्रथम भारतीय आहेत आणि प्रथम मराठी माणूस आहे, की त्यांना हा इतका प्रतिष्ठित असा सन्मान मिळालाय. चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करूया. अमितजी कसे आहात? अगदी ठीक आहे. तू कोणाबद्दल सांगत होतीस? हे काही माझ्याबद्दल नव्हती बोलत, हे मला माहिती आहे. सो आय एम शुअर यू आर स्पीकिंग अबाउट समबडी एल्स. नाही, 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 नाही. अजून दुसरं कोण बाबा. माझ्या समोर जी व्यक्ती आहे, तिचा परिचयच तेवढा दांडगा आहे आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या ट्रेंडिंग म्हणजे अख्खं जग त्या चायनाकडे अतिशय रोखून बघतंय. परंतु बरोबर. चायना मात्र अजूनही तेजोमय असं स्वतःचं वलय दाखवत आहे. हो. काय आता म्हणजे इतर प्रश्नांच्या आधी मला विचारायचंय, की आमच्याकडे आता आकडेवारी येणं बंद झालंय. काय परिस्थिती काय आहे तिकडली? अ, मृदुला, एक तर नमस्कार. आणि मला अजून खूप छान वाटतंय कारण की आपण दोघंही नागपूरकर. हो. आणि नागपूरकरांना भाषेचं आपल्याला एक देणं आहे असं मला लागतं. आपल्याला एक खूप छान वारसा मिळाला आहे. आपल्या मराठीत हिंदी, इसकी भी एक बहुत प्यारी महक खुशबू है. आती है. तो आपकी अगर इजाजत हो तो मैं हिंदी मराठी दोनों का इस्तेमाल करना उचित समझूंगा. बहुत खूब. तू खूप छान प्रश्न विचारलास. त्याच्या आधी चायनाबद्दल मी बोलतोय आणि तू आता म्हणालीस की प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार मला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला आहे. पण एक गोष्ट मी अगदी क्लिअर करतो, की इथे असलो, चायनात असलो, चायनाबद्दल बोलत असलो, तरी नभी नक्षत्रे बहुत एक बरी प्यारा, मज भरत भूमीचा तारा, प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. हे विचार हृदयात घेऊन जगणारा मी माणूस आहे. म्हणून तिथे हं, कोणीही माझ्या शब्दांकडे किंवा मी जे सांगीन त्याच्याकडे म्हणजे चुकीच्या भावनेने करू नये. चायना ज्या इथल्या सरकारकडनं ना मला काही दबाव आहे की त्यांच्याबद्दल मी चांगलं बोलावं किंवा माझ्यावर त्यांनी काही देणगी किंवा पुरस्कार मी त्यांच्याकडनं अपेक्षित नाहीये. हां. माझे वडील स्वर्गीय डॉक्टर विनय वाईकरांना एक शेर खूप आवडायचा, की जब जब हं. इंसान ने अम्न की कसम खाई है, जब जब इंसान ने अम्न की कसम खाई है, लबे इब्लिस पे हलकी सी हसी आई है. लबे इब्लिस म्हणजे शैतान. हां. आणि आपल्या सगळ्यांनाच जर का आपण मागे गेलो तर आठवत असेल की दर 2-3 वर्षानंतर चायनामध्ये असं एक संकट येत आलं आहे, नाही का? बघा ना, हं, हं, सार्स होता. त्याच्या हं. आधी हे होते. आणि कारणं वेगळी असतात आणि खूपदा तर मला वाटतं ते वॉर ऑफ वॉर ऑफ टंग्समुळे आपल्याला कधी-कधी खरं खरं कारण काय आहे ते कळतही नाही. आता हं. मृदुला, तू मीडियावाली आहेस म्हणून मी वॉर ऑफ टंग्सचं काही बोलू नये. तुला नीट माहिती आहे की ते काय आहे. पण सध्याची परिस्थिती तुम्हाला विचारली. सध्याची परिस्थिती इथे न्यू नॉर्मल आहे. हं. कोव्हिडच्या केसेस इथे आता आता नव्या केसेस म्हणजे लोकल केसेस नाहीयेत. जी भीती आहे कोव्हिडबद्दलची, ती हीच आहे की आता जगभरात जे बाहेर लोकं अडकले होते, ते आता चायनामध्ये परत येत आहेत. अब हं. त्यामुळे ज्या नव्या केसेस येऊ शकतात, त्यांच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात रोकथाम चालली आहे.
त्या पेशंटचा किंवा त्या प्रत्येक ट्रॅव्हलरला 14 दिवसाचं स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल क्वारंटीन इथे केलं जातं आहे. ते डेसिग्नेटेड हॉटेल्समध्येच आहेत. रिगार्डलेस की तुमची भारतात किंवा अमेरिकेत किंवा कॅनडात काय टेस्ट झाली असेल, इथे येऊन तुमच्या दर 2 दिवसांनी खूप स्ट्रिंजंट टेस्ट होत आहेत आणि बरेचदा मृदुला असं जाणवलं जातंय, की तिथे ज्या ज्या पेशंट्सला काही नव्हतं, ते इथे आल्यावर दे वर ॲक्चुअली फाउंड टू बी कॅरियर्स आणि त्यांना आयसोलेट केलं जातंय. द ओन्ली रिझन इज की दिस कंट्री नाऊ वॉन्ट्स टू इन्शुअर की तो जो जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचा जो इमेन्स सेटबॅक या लोकांनाही लागला. काही मिथ्स आहेत, मला वाटतं अजूनही असतील. 2-3 गोष्टी मला ज्या प्रश्न विचारले गेले त्यांचं मी आधीच्या याच्यावरनं उत्तर देतो, की हा जो कोविडचा इथे त्रास झाला तो फक्त आणि फक्त वुहानमध्ये नव्हता. तर कुठेतरी काही लोकांना असं वाटतंय, की फक्त वुहानमध्येच झाला, किंवा त्याची वुहानमध्येच तो सुरुवात वुहानमधून झाली. हे अगदी नक्की आहे. पण त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल तर चायनीज न्यू इयरचा काळ होता. आणि तो मला वाटतं ये बहुत गलत समय था किसी भी इस तरह के हाईली इन्फेक्शियस डिजीज को आने के लिए, कारण की जगभरात वुहानमधनं लोक जात होते. वुहानमध्ये एक प्रचंड मोठा फॉरेन स्टाफ पण आहे, आपण एक्सपॅट्स जे म्हणतो. वुहान एक खूप मोठे इंडस्ट्रियल शहर आहे. त्याची जनसंख्या ऍक्च्युली मुंबईहून काही खूप खूप जास्त कमी नाहीये. तर तुम्ही विचार करा किती मोठा हा इंडस्ट्रियल हब आहे. मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोटिव्ह असे खूप वेगळे हब्स आहेत आणि तिथे बरेच मला वाटतं मी जो स्टॅट्स वाचल्या होत्या तर 40 वेगळ्या देशांची लोक तिथे आहेत. चायनीज बरं. आहेत, नॉन चायनीज आहेत, हे सगळे चायनीज न्यू इयरला गेले. आणि यू कॅन इमॅजिन इट वॉज लाईक अ टिकिंग टाइम बॉम्ब which just explode all over China and all over the world. आणि ओके. म्हणून सगळे मेजर सिटीज इन चायना, शंघाई, बेजिंग, हांगझो आणि छोटे शहरं पण इवू, शाओशिंग, कचाओ यांची तुम्ही नावंही ऐकली नसतील, ती सगळी हो. लॉकडाऊन मध्ये होती. हो. अँड दे वर इन लॉकडाऊन फॉर मेनी मेनी मंथ्स. आता ओके. थिंग्स हॅव रिअली स्टेबलाइज्ड. अच्छा. पण तरी आता पुन्हा एक कुठलातरी नवा व्हायरस तिथे आलाय किंवा ज्या तऱ्हेनं मात केली त्यांनी. अगदी जेव्हा पहिल्यांदा तुमच्या कानावरती ही गोष्ट आली असेल आणि आपल्या देशातून ही खरं तर अशा तऱ्हेचं हा व्हायरस बाहेर गेला आहे आणि जग आपल्याकडे वक्रदृष्टीने बघतंय. तर अशा वेळेस तिथले माध्यमं काय म्हणत होते? अशा वेळेस एकमेकांना नावं ठेवण्यात मग्न होते, की पुन्हा नव्याने एकजुटीनं आपण याच्यावरती मात कशी करू यावरती विचार करत? इथे इथे एक दुसऱ्याला नावं ठेवण्याचा प्रकार होत नाही आणि त्याची कारणं बरीच आहेत. पण एक कारण जे खूप लोकांना इथे माहिती नसेल किंवा आश्चर्य वाटेल हे ऐकून, की इथल्या लोकांना, मी आम जनतेबद्दल म्हणतो आहे, त्यांना आपल्या इथल्या सरकार, इथल्या शासनाबद्दल प्रचंड आदर आहे आणि आदरपेक्षा आस्था आहे, विश्वास आहे. बरं. की हो, इथे आमच्यावर काहीही संकट आलं, तर इथलं आमचं जे शासन आहे, आमची जी सरकार आहे, आमचा जो बेजिंगमध्ये जो मोठा बाबा बसला आहे, तो सगळं ठीक करणार. आपल्याला अच्छा. आठवत असेल तर आपल्याकडे जो मायबापचा जो हां, कॉन्सेप्ट होता ना, शब्द. की हां, कोणीतरी मायबाप आहे आपल्या डोक्यावर. आता माय-बाप सरकार. भारतात किंवा काही देशांमध्ये आपण आता देवालाच मायबाप म्हणतो. एक दुर्दैव आहे की आपल्याला तो तो विश्वास कुठेतरी गमावलाय. इथे तसं नाहीये. म्हणून इथे शासनावर टीका होण्याचा प्रश्नच नव्हता. काही स्थानिक शासनांवर नक्कीच टीका झाली. जिथे लोकांना असं वाटलं की त्या स्थानिक सरकारनी अजून काही करायला पाहिजे होतं. म्हणून जेव्हा इथे लॉकडाऊन इम्प्लिमेंट झालं, तेव्हा तो पूर्णपणे राबवण्यात आला आणि त्याला प्रतिसादही तसाच लोकांनी दिला. तेवढाच. येस. हे एक एक देशप्रेम अतिशय महत्वाचं या ठिकाणी मला तर वाटतं, की जो देश प्रत्येक भारतीयाने देखील घेतला पाहिजे. हो, हो. हा एक जर का म्हणजे 10 वर्षात मी जर का काही-काही जे इनपुट्स आपण म्हणतो ना, मनपटलावर काही गोष्टी अशा इम्प्रिंट होऊन जातात तुमच्या कुठल्याही देशाबद्दल. तू आज कॅनडामध्ये आहेस, तिथे तुला काही गोष्टी अशा इम्प्रिंट झाल्या असतील. मी 2 दिवस माझ्या मित्रांसोबत एक खूप सुंदर जागी 150 किलोमीटरच्या सायकलिंग टूरवर गेलो होतो आणि हा आत्ता. एक आत्ताच मी आज आज दुपारीच परत आलोय तिथून. वॉव! मी हे याच्यासाठी सांगतोय, की एक एक विचार करा. आम्ही सायकलिंग करत होतो. पहिल्या दिवशी आम्हाला 80 किलोमीटर करायचे होते आणि धो-धो पाऊस होता आणि आम्ही पहाडांमधनं ते सायकलिंग करत होतो. पहाडांमध्ये
2-3 वेगळे मोठे ब्रिजेस आहेत. धो-धो पाऊस पडतोय आणि एक टीम आहे 7-8 लोकांची. ते छान ड्रेसेस घालून त्या ब्रिजला, त्या स्टीलला साफ करतायत. स्प्रे हं. पंप. विचार मनात हाच आला, की धो-धो पाऊस आहे. आज बऱ्याचशा देशांमध्ये त्या व्यक्तीने काय केलं असतं? एक तर तो हां. आपल्या गाडीत बसून राहिला असता. की "अरे हां, काय हां. मूर्खपणा आहे का? पाऊस इथे चाललाय. मी आता हां. कशाला धुवू? काय हां, काय बरोबर. काय गरज आहे?" इथे असा विचार नाहीये. इथे विचार हा आहे, की 11 वाजलेत. हां. ही वेळ माझी हे काम करण्याची आहे. अच्छा. आणि मी ते काम पूर्ण मनोभावेने आणि तिथे त्या लोकांच्या चेहऱ्यावर राग नव्हता. हं, हं. कुठेही मी हे काय काम करतोय? किती हं. किती असं नव्हतं. जेव्हा आम्ही त्यांना चायनीजमध्ये हॅलो जसं मी आता तुम्हाला नि हाओ, तर नि हाओ. एकदम इमिडिएटली त्यांच्याकडनं चाव सांग हाव आणि डेट, कीप इट अप, सायकल चालवा, थम्ब्स अप. काय गरज आहे त्या माणसाला हे असं करण्याची? आणि तो हा दिखावा करत नाहीये. तो मी एका रिमोट गावात कुठेतरी आहे. त्याला काही भीती आहे का, की आम्हाला असं नाही केलं तर त्याला काही शासनाकडनं शिक्षा होणार आहे? काहीच नाही. तर बरोबर. हे हां. देशप्रेमाचं एक उदाहरण आणि दुसरं. दुसरं उदाहरण हां. आपल्या सगळ्यांचेच लाडके बाळासाहेब म्हणजे पंडित हृदयनाथजी हं. मंगेशकर यांचा मी हं, इथे हं. कार्यक्रम चायनामध्ये ठेवण्याचा मला एक अभूतपूर्व अनुभव आला आणि दुसरं म्हणजे की 7 मंगेशकर परिवारजनक इथे आले होते. आम्हाला त्यांचा पाहुणचार ते घरी आमच्या थांबले हं, हं. आणि इथे आमच्याकडे एक काम करणारी जी बाई आहे, जी 11 वर्ष आमच्याकडे काम करते. तिचं नाव शौमे आहे. हं, तिची हं. वेळ ठरलेली आहे 8 वाजता सकाळी ते संध्याकाळी 7 पर्यंत. अच्छा. 11 वर्ष झाली आहेत मृदुला. त्या व्यक्तीला 7:50च्या ठोक्याला मी इथे घरी बघितलंय. हं. मी हसून कधी-कधी म्हणतो आणि सगळ्यांना कळेल मी काय म्हणतोय, की या 11 वर्षात ना तिची कधी आजी मेली आहे, ना तिच्या आजोबांना कधी ॲडमिट करावं लागलं आहे, ना तिच्या आईच्या पोटात कधी दुखलं आहे, ना तिच्या हं, हं. मुलाची सायकल कधी चोरीला गेली. मी टीका करत नाहीये. मी वस्तुस्थिती फक्त आपल्याला समोर ठेवतो आहे. आणि हे बाळासाहेबांनी प्रत्येक प्रोफेशनच्या बाबतीत घडत असेल. हो, हो. प्रत्येक आता आपण प्रोफेशनला ह्या न्याय दिला जात असेल. करेक्ट. हिला आम्ही काही असं काही खूप अ, मोठा पगार देतो आहे आणि पगाराचा इथे प्रश्नच नाहीये. तर या बाईनी आणि हिचं काम करण्याचा प्रॉब्लेम म्हणजे मला प्रॉब्लेम होतो मृदुला. आपण सगळ्यांचाच. आता आज रविवार आहे. अतुल तुझा किंवा तू मृदुला सकाळचा चहाचा कप म्हटला की आपला फार प्रेमाचा असतो तो. तो हो, असा हो. मोठा मग आपण ठेवतो आणि माझी हां. सवय नागपूरकरी सवय आहे की तो चहाचा कप घेऊन फोनवर बोलायचं, हे करायचं. हं, परत हं. यायचो आणि तो अर्धा कप चहा फेकून देऊन, धुवून पुसून तो कप बाजूला. मग तिसऱ्या-चौथ्या दिवशी मला तिला सांगावं लागलं, की "अगं नाही, असं नाही करायचं." म्हणजे कामाबद्दलचा तत्परता. बाळासाहेबांनी हे सगळं पाहिलं हं, आणि तिसऱ्या दिवशी मला म्हणाले, की ते मला डॉक्टर म्हणतात. ते म्हणतात, की तुम्हाला डॉक्टर म्हटलं, की मला माझे मित्र म्हणजे तुमचे वडील आठवतात." तर हं, म्हणे, "डॉक्टर, मी ह्यांना आमच्यासोबत घेऊन जाऊ का पुण्याला?" हं, तर हं, हं. बाळासाहेब का? तर म्हणे, "अहो, आमचं तिथे एक हॉस्पिटल आहे." म्हटलं, "सगळ्यांनाच माहिती आहे बाळासाहेब तुमचं हॉस्पिटल." म्हणे, "तिथे मला त्या लोकांना तिथे नेऊन माझ्या स्टाफला दाखवायचंय, की असेही लोकं आहेत जगात, की जे न सांगितल्यावरही काम करतात." अ, खरं, हे पण एक देशप्रेमाचा खूप माझ्या मते तरी खूप मोठा भाग आहे. खरं. आणि आताच देश तुम उगाच असा मोठा होत नाही ना. बरोबर. अगदी खरं. आताच वडिलांचा विषय निघाला. तुमचे हो, वडील अनेस्थेसिओलॉजिस्ट होते. त्याचबरोबर हो, फौजी पण होते मला तर वाटतं. देशप्रेम हो, हो, त्यांच्यातही रोमारोमात होतं आणि महत्वाचं म्हणजे गझलकार. आयना एक गझल पुस्तक मला आठवतंय त्यांचं. हो. ते नेहमीच म्हणायचे, की "मैं बेहोश भी करता हूँ और मेरे मदहोश गझल भी. से मदहोश भी करता हूँ." काय सुंदर ते वाक्य होतं. तर असं रसिक कुटुंब तुमची हो. म्हणजे अशा रसिक कुटुंबात जन्म होऊन आणि तिथेच तुमचे संस्कार एकूण वडिलांचे त्यावरती होते आणि तिथून चीन हा प्रवास एक हं. थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. अगदी, अगदी छान आहे आणि मी खूप थोडक्यात करीन. मला मला वाटतं मी हो. खूप जास्त हो, कारण बोलतोय की तो म्हणून मी एवढा खूप मोठा असणार आहे. नाही, 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 नाही. आपण एक काम करू म्हणून मी फटकन हे तुम्हाला सगळ्यांना जर का स्क्रीन हां, माझं हां. दिसत असेल, सॉरी. हां, तर हा माझा प्रवास आहे. हां, त्याच्यात मी नाहीये, पण मी सगळीकडे आहे. जसं ॲज यू कॅन इमॅजिन. हां. पुस्तकांची प्रकाशनं, या हं. सगळ्या मोठ्या-मोठ्या लोकांचा परिचय, हे सगळे फोटोज नागपूरचे आहेत. तुम्ही जसं हं. बघू शकता. ते हं, आमचं हं, घर. हं. तिथे अली हं. सरदार जाफरी पासून तर विद्याधर गोखले, बाळासाहेब, मेहदी हसन साहेब, गुलाम अली साहेब, जगजीत चित्राजी, अशा लोकांचा जेव्हा तुमच्या तुमच्या आयुष्यात तुमचा परिचय होतो, त्या
कडनं तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं. मला जे आई-वडील आहेत, जे मुलांबद्दल खूप चिंतित असतात, त्यांना हे सांगू इच्छितो, की त्यावेळेस ते संस्कार मुलांवर हं, दिसत नाही. माझ्यावरही हं. ते त्यावेळेस दिसले नव्हते. हां. पण ते नक्कीच तुमच्या हृदयात कुठेतरी खूप मोठं घर करून जातात. खरं, खरं. अगदी. निश्चितच करतात. तुम्ही जसं म्हटलं बाबा फौजी, अ, गझलकार, त्यांना उर्दू या भाषेचं प्रेम सैन्यात असताना लागलं. 2 युद्ध हं, ते लढले. ते अॅनेस्थेटिस्ट होते आणि म्हणून युद्ध, अॅनेस्थेशिया आणि उर्दू हे येणं साहजिक होतं. पण त्यांनी ते फक्त उस शौक को उन्होंने शौक नहीं रखा. ते नागपुरात परत आल्यावर प्रॅक्टिस करत असताना ते उर्दू शिकले. तिथे उर्दूचे क्लासेस व्हायचे. संध्याकाळचे ते हं, क्लासेस त्यांनी शिकले. अलिफ, बे, ते, से सगळं ते शिकले आणि मग जरीना साहनी ज्यांनी त्यांना शिकवलं होतं, त्यांना बाबा बाजी म्हणायचे, म्हणजे मोठी बहीण. तर बाजी आपने मेरा काम तो कर दिया, पर मेरे जैसे लाखों लोग हैं, हं, मराठी लोग हैं, जिन्हें उर्दू हं, से बेइंतहा मोहब्बत है, पर उर्दू हं, समझ में नहीं आती. बाजी चाहे अतफाल है दुनिया मेरे आगे, गालिब जेव्हा असं म्हणतो, तेव्हा त्या बाजीच्या अतफालचा अर्थ कळत नाही आम्हाला. मग आम्ही करायचं काय? तो हं, डॉक्टर साहब फिर बताइए क्या करना है? तो त्या ह्याच्यामुळे आईना है गझल हे निर्माण झालं. 3 वर्ष या हं, दोघांनी मिळून 7,000 उर्दू शब्द आणि हं. प्रत्येक शब्दाचा मराठी, इंग्लिशमध्ये अनुवाद आणि त्याच्या खाली एक शेर. गालिबचा, मोमिनचा, फैज अहमद फैजचा. असं ते महाग्रंथ तो झाला. आणि त्याच्यानंतर गझल दर्पण झालं. त्याच्यानंतर कलाम-ए गालिब झालं. बाबांच्या युद्धकथांच्या बरीचशी पुस्तकं, रक्तरंग, फौजी असे सगळे झाले. त्यांना साथ माझ्या आई डॉक्टर मिसेस वीणा वाईकरांचा लाभलाच त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि माझ्या 2 बहिणी, दोन्हीही प्रचंड हुशार, दोन्ही डॉक्टर्स, जीएमसी मेडिकल कॉलेजमधनं, मनीषा आणि पल्लवी. अ, आणि मग मी सगळ्यात लहान. ॲज यू कॅन इमॅजिन बरंच प्रेशर होतं माझ्यावर, की मी पण डॉक्टर व्हावं. ते मला व्हायचं नव्हतं. मला केमिस्ट्रीच्या मी प्रेमात होतो. म्हणून मी त्या ह्याच्याकडे वळलो वळलो आणि बाबांचं वो फौजी अंदाज भी था और शायर भी थे. तर कधीच मला काही रोकटोक झाली नाही, की तू हे असं करू नकोस. नाहीतर यू कॅन इमॅजिन, की एक डॉक्टर कुटुंबातला मुलगा आणि एकुलता एक मुलगा आणि तो डॉक्टर होत नाहीये, असं म्हटल्यावर पीअर प्रेशर किती असेल त्यांच्यावर. पण ते त्यांनी माझ्यापर्यंत येऊ दिलं नाही. वो कहते थे कि भाई तुम जो भी करोगे अच्छा ही करोगे अमित. आणि तिथून पहिला जॉब मुंबईला, त्याच्यानंतर तिथून पुण्याला, पुण्याहून दिल्ली. दिल्ली इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. एका मराठी माणसासाठी तो फार एक वेगळा अनुभव असतो. तिथून जर्मनी आणि 2-2.5 वर्ष यशराजच्या फिल्मसारखं आमचं ते जर्मनीतलं ते घर आणि सगळ्यांनाच वाटत होतं, की आता हा सेटल झाला. ही हॅज फुल्ली सेटल डाउन इन लाईफ. त्यावेळेस मला एक छान अपॉर्च्युनिटी याच कंपनीतनं मिळाली, चायनामध्ये जाण्याची मृदुला. आणि मी इमिडिएटली त्याला हो म्हटलं. म्हणजे हं. असं झालं, की शुक्रवारी आमच्या सीईओनी मला विचारलं, की "अरे असं-असं आहे, तू जाशील का?" आणि इट वॉज एन इमीडिएट डिसिजन. आई वॉज वेरी फैसिनेटेड, ऑलवेज वेरी फैसिनेटेड विथ दिस कंट्री. अब हं, बात ये हुई, की हमारे जो यार दोस्त नागपूरचेच आपले मित्र जे काही अमेरिकेत होते, ते मला हां. ते विचारू शकले नाहीत. पण माझ्या पत्नी अपर्णाला त्यांनी फोन करून विचारलं, की "अमितच्या जॉबमध्ये एवढा प्रॉब्लेम जर का होता, तर आम्हाला का नाही सांगितलंस? आम्ही काहीतरी केलं असतं." तो उसने हं. कहा कि भई अरे अरे भई वो प्रमोशन पे चायना जा रहा है और उसने खुद मांग लिया है. तर तेव्हा असं 11 वर्ष आधी असं होतं, की जर्मनीतनं जर का माणूस चायनाला जातोय, तर ती एक पनिशमेंट पोस्टिंग आहे. तर हं. आई वाज वेरी कन्विन्स्ड. बाबा को थोड़ा-सा त्यांना थोडासा धक्का लागला. ते उन्होंने कहा उस वक्त कि अरे यार आप तो दुश्मन देश जा रहे हो. माझं इमिडिएट उत्तर होतं, की बाबा अगर अगर सबने ऐसा सोचा तो दुश्मनी खत्म कब होगी? आणि हं. असा प्रवास माझा चायनापर्यंतचा राहिला. आणि केवळ दुश्मनीचं कशाला? आपण जर का विचार केला तर हं, म्हणजे मलाही स्वतःला अनेकदा मी नेहमी म्हणत असते, म्हणजे माझं सुद्धा एम-बी-ए होतं. मला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा खूप म्हणजे करेक्ट. इच्छा होती करावी वगैरे. नेहमी आताही मला असं वाटतं, अरे चायनामध्ये जे काही इंडस्ट्रियलायझेशन झालंय ना, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. ना की केवळ हां, त्यांचं म्हणजे आता त्या चायना या विषयावर किंवा चीनच्या प्रगतीच्या या विषयावरती आपण येऊच. पण तिथून हं, काहीतरी शिकून आपण आपल्या हो. देशासाठी काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे, ना की त्यांच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करायचं. हा एक दुसरा आप मुद्दा अग झाला. पण मला आता आपल्या तुमच्या एकूणच प्रवासाबद्दल आपण बोलत असताना मला एक हं, विचारायचं आहे, की तुम्ही हे सामाजिक भान पण खूप जपता.
म्हणजे अनेक सामाजिक संस्थांना सतत तुम्ही मदत करत असता. अनेकांचे तुम्ही फाउंडर आहात. त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. अ, मृदुला खूप आधी मला एक गोष्ट जी कळली होती आणि त्याच्यात मला हां. वाटतं स्वामी विवेकानंदांचा खूप मोठा हातभार खूप त्यांचं वाचन केल्यामुळे एक गोष्ट खूप लवकर माझ्या ध्यानी आली होती, की हे सगळं जे माझ्या आयुष्यात होतं आहे, ये ये सब जो नसीब मुझे मिला है, ये इसमें मेरा कोई काम नहीं है. म्हणजे याच्यात माझा कुठलाही हातभार नाहीये. आय हॅव जस्ट बीन फॉर्च्युनेट. की अशा सुंदर घरात माझा जन्म झाला. असे संस्कार मला मिळाले. असे भाषेचं एक वरदान माझ्यामध्ये लाभलं, ज्याच्यासाठी मी काहीही केलं नाहीये. हे उर्दू शेरो-शायरी जी माझ्या मनात आली, ती पण माझी नाहीये. ती माझ्या वडिलांकडनं आली आहे. संस्कृत माझ्या आजीकडनं माझ्या आयुष्यात आलं आहे. तो इट इज व्हेरी इम्पोर्टंट फॉर मी टू रिअलाइज की दिस इज समथिंग व्हिच आय हॅव नॉट अर्न्ड और जो चीज़ आपने कमाई नहीं है, उसे आपने अपने पास नहीं रखना चाहिए. उसे आपको दे देना चाहिए. तो एक भाग होता. आणि आय ऑल्वेज फेल्ट की हे मी कधीच असा या गोष्टीसाठी थांबणार नाही, की करायचं खूप आहे, पण काय करायचं नेमकं हे माहिती नाही. मला वाटतं खूप लोकांना हा प्रश्न येतो, पण ज्या दिवशी पहिल्यांदा मला हा प्रश्न पडला, त्यावेळेस माझ्या जवळ माझे मेंटॉर्स होते. वन ऑफ दोज मेंटॉर तूही त्यांना ओळखत असशील, डॉक्टर श्रीकांत चोरघडे. हं. नागपुरातले एमिनंट ही इज अ पिडियाट्रिशियन. पेडियाट्रिशियन. साठी ते श्रीकाकाच आहेत आणि राहतील आणि त्यांनी मला अ, नागपुरातनंच सुरुवात माझी नागपुरातनं झाली आहे सगळ्या कामाची. रामभाऊ इंगोले या व्यक्तीशी भेट करून दिली, आम्रपाली उत्कर्ष संस्थेशी. आणि रामभाऊंचं काम प्रचंड वेगळं आहे. कारण की ते ते काम करतात जे कोणालाही करायची इच्छा नाहीये. आपल्या नागपुरात जी गंगा-जमुना जी एरिया आहे, जिथे प्रॉस्टिट्यूशनचं खूप जुनं हा एक गोष्ट आहे. ती सगळ्यांना माहिती आहे, पण आपण सगळे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. हो ना? आपण विचार करत नाही त्या गोष्टींचा. हो. पण मग त्या त्यांचे काय मुला प्रश्न असतील? बरोबर आहे. आणि त्या मुला-मुलींचं काय? हं. का विचार करावा? हाही मी उत्तर देतो. विचार याच्यासाठी करावा, की आपण विचारच जर का केला नाही, तर त्या मुलांपैकी जर का एखादा गुंड झाला आणि त्याच गुंडाने जर का माझ्या आईला किंवा माझ्या घरी चोरी केली, तर तेव्हा मी फक्त हाय-हाय करावी का? आणि त्याच वेळेस माझं हृदय अ, संतप्त व्हावं का? आणि त्याच वेळेस मी हा भारत देशात काही होणार नाही, असं म्हणून मोकळं करावं का? हा प्रश्न मला आला आणि तिथे उत्तरही मिळालं, की नाही. मग अ, त्यांच्या रामभाऊंशी खूप जवळीक झाली, त्यांच्याशी इन्व्हॉल्व झालो आणि तिथे कळलं, की एक खूप मोठं जे हॉस्टेल त्यांनी बांधलं आहे, तिथे काही त्यांना गरजा आहेत. आता एक गोष्ट क्लिअर झाली, की मी स्वतः माझ्या जितका पैसा मी देऊ शकतो तेवढा देऊ शकेन, वेळ देऊ शकेन. पण माझ्याकडे अजून काय आहे? तर माझ्याकडे मैत्रीचं एक खूप सुंदर भांडवल आहे. हा सगळा मृदुला आपला जो नागपुरातनं अजून एक गोष्ट आपल्यामध्ये जी येते, कि हमें दोस्त बनाना बहुत अच्छे से आता है. हम दोस्त बना सकते हैं और ऐसी दोस्ती जो हमारे साथ ताउम्र रहती है. तर अशा मित्रांचा एक खूप सुंदर परिवार माझ्यासोबत आहे. आणि या या सगळे लोकं याच्यातले खूपशे लोकं मोठ्या कंपनीजमध्ये मोठ्या पदांवर आहेत. एक खूप सुंदर व्यक्ती प्रद्युम्न इंगळे जो हेन्केलमध्ये काम करतो. हेन्केलनी त्यांना अगदी न विचार करता 20,00,000ची देणगी देऊन त्यांचं हॉस्टेल आहे ते आपल्या नागपूरच्या बाहेर आहे. तिथे इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे. आणि तिथे एक सोपं आपण उपाय केला, की तिथे सगळं त्यांना सोलर लावून आज तिथे जे 130 मुलं-मुली आहेत, त्यांना विजेसाठी आता काही निर्भर राहावं लागणार नाही. हे बघा इथून सुरुवात करायची असते, नाही का? एक प्रॉब्लेम घ्या, त्याला जितका होईल तितका सॉल्व्ह करा आणि तिथे उस चीज में उसमें याच्यात खूप कठीण नाहीये. उलट मला असं वाटतं, की इट इस व्हेरी डिफिकल्ट टू बी सिंपल. इट इस व्हेरी सिंपल टू बी डिफिकल्ट. सो हं. आय हॅव ऑल्वेज ट्राईड टू बी सिंपल. आणि असंच करत स्त्री आधारित दीपस्तंभचंही बरंच काम करता तुम्ही मला असं वाटतं. दीपस्तंभाचा तर एक खूप अद्भुत अनुभव आहे. आम्ही हां. त्याला 6 वर्ष झाले. मला असाच या सगळ्या मित्रांमधनंच एका मित्राचा फोन आला, की "अरे, एक यजुर्वेंद्र महाजन नावाची हं. व्यक्ती चायनाला आली आहे, तो आणि त्याची पत्नी आणि तू त्यांना भेटलास तर चांगलं होईल." आता परत हा आपला विदर्भीय गुण. म्हटलं भेटायचा काय प्रश्न? मला नंबर दे आणि फोन केला. या व्यक्तीचा माझा फोन झाला. म्हटलं, "आज शाम कहाँ है आप?" मी सांगितलं म्हटलं, "नहीं, नहीं, आप घर आ जाइए, हम घर पे खाना खाएंगे." म्हटलं, "जरा बसू, माझ्या घरी या, आपण आरामात गप्पा मारू." आणि तेव्हा असं ठरलं, की ठीक आहे तुम्ही 7 वाजता या आणि 9, 9:30 वाजता माझा ड्रायव्हर तुम्हाला सोडून देईल. हं.
ती 7 वाजता तर ते आले, पण ती 9 वाजताची जी आमची एंड होती, तो सकाळी 3 पर्यंत आमच्या गप्पा चालल्या. आणि मी ढसाढसा रडत होतो. तो जे मला सांगत होता, की आपल्या महाराष्ट्रातच आज अशी परिस्थिती आहे अमित, की गावखेड्यांमध्ये जर का एक विकलांग मुलगा किंवा मुलगी जन्माला आले, तर त्याचेच आई-वडील प्रयत्न करतात, की तो नसला तर बरं होईल. वो नहीं रहेगा तो अच्छा है, कारण की देयर इज वन लेस माउथ टू फीड. हं. आणि हा हे विचार ऐकून किंवा हे शब्द ऐकून जर का माझं मन तळमळीतून उठलं नाही, तर फिर फिर क्या कमाया मैंने? हं, आणि हं. मी ओक्साबोक्शी रडत होतो. म्हटलं, "अरे, हे काय चाललंय? आणि हे कुठे आपण हे कुठले विचार आहेत? आणि आपण कसल्या मीडियामध्ये कसल्या गोष्टी करत असतो?" तर मग त्यांनी त्याचं काम सांगितलं, की आज दीपस्तंभाच्या माध्यमातून 130 असे मुलं-मुली अ, आणि 18 वर्षाहून मोठे ह्यांना तिथे एका ह्याच्यात अ, अ, ठेवण्यात आलं आहे जळगावमध्ये, हॉस्टेल्समध्ये. आणि त्यांना नुसतं ठेवण्यात नाही, आम्ही ठेवत नाही. आता आम्ही म्हणतोय कारण की मी दीपस्तंभ आता माझ्यामध्ये आहे आणि मी दीपस्तंभामध्ये आहे. आम्ही त्यांना शिकवतोय. आणि काय शिकवतोय? त्यांना आम्ही आय-ए-एस, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या परीक्षा देऊन त्यांना पास करतोय. These would be the next collectors. These would be the next district, let's say, commissioner. These would be bank कमिशनर. officers. हं. इन्व्हर्शन ऑफ पिरामिड. आपण हा कॉन्सेप्टच जर का केला नाही, तर काहीच चांगलं होणार नाही ना. करप्शन बंद कशी होणार? तर हा कॉन्सेप्ट आहे. आणि इथून ती ती सुरुवात झाली. आज यजुर्वेंद्रच आमचं एक खूप सुंदर स्वप्न आहे, जे माझ्या मते 12 ते 14 महिन्यात साकार होणार आहे, की एशियाचं सगळ्यात मोठं रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स फॉर कीपिंग 1500 टू 2000 सच बॉयज अँड गर्ल्स. त्यांना हं. नुसतं तिथे ठेवायचं नाही, पण त्यांना ट्रेन करायचं ऑन ऑल सॉर्ट्स ऑफ एक्झामिनेशन, कंप्लिटली फ्री ऑफ चार्ज. आणि त्याच्यासाठी तो जो 10-1 करोड रुपयाचा निधी लागणार आहे, त्याच्या उभारणीसाठी आता मी आणि माझे आमचे सगळे मित्र आणि यजुर्वेंद्र आता त्याच्या मागे लागलोय. असे छान वाह! ध्येय असले ना, की दिवस कसा जातो कळत नाही. अगदी खरं आहे. आणि आता मला चीनकडे वळायचं आहे, पण अजून एक विचारायचं आहे. आपण नागपूरचं आणि तुम्ही पण फूड कंपनीज आहे नेमके. तर खवय्येगिरी पण तिथे सुरू आहे की नाही चीनमध्ये? काय खायला मिळतं व्यवस्थित? अगदी. परत एक आणि आय आय अश्युअर यू खूप कमी पटकन एक तुला उदाहरण देतो. अ, हां. 4 वर्ष आधी महाराष्ट्राच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे 12 मेंबर्स फ्रॉम ऑल हं. पॉलिटिकल पार्टी, तेव्हाचे जे स्पीकर होते, प्रॉब्ली तू त्यांना ओळखतही असशील, हरिभाऊ बागडे. ते हां. त्यांचं शिष्टमंडळ घेऊन इथे आले होते. नीलमताई गोरे त्यांच्यासोबत होत्या. अ, फुंडकर साहेब जे आपले ॲग्रीकल्चर मिनिस्टर होते, अनफॉर्च्युनेटली ही इज नो मोर, ते होते. अ, आणि असं सगळं शिष्टमंडळ मला परत कोणीतरी सांगितलं आणि मी आपल्या स्टाईलमध्ये संध्याकाळचा चहा घेऊन, थर्मॉस घेऊन त्यांच्या रूमवर गेलो. थंडीचे दिवस होते आणि सगळे बिचारे असे गा गारठलेले होते. म्हटलं, "एक काम करा हरिभाऊ, उद्या संध्याकाळचं जेवण आमच्या घरी." ते म्हणे, "अमितजी खूप चांगलं आहे. अहो, पण मी 12 आणि आमचा हा सगळा स्टाफ म्हणजे आम्ही 15-16 लोकं आहोत." चटकन उत्तर दिलं, "अहो, तुम्ही 16 लोकं आहात, तर मी पण नागपूरचा आहे ना. या की." आणि ते 16 लोकं घरी आणि त्या एका हां. एका डायनिंग टेबलवर तू इमॅजिन कर, एका हाताला शिवसेना, एकीकडे काँग्रेस आणि समोर बीजेपी असा सुंदर तो हे. तू खवय्येगिरी म्हटलीस म्हणून ते काय असतं, की अशा वेळेस पहिले 15-20 मिनिटं वो अदब, ती थोडीशी फॉर्मॅलिटी असते. पण एकदा डायनिंग टेबलवर बसले, की सगळे आपले छान होतात. कुणकर हं. साहेब आपले, त्यांनी आपणाकडे हो. बघितलं आणि हां. अगदी अ, अगं आणि पहिल्यांदा, "अगं मुली," हं. म्हणून त्याला अगदी हां. आपल्या मुलीसारखं, "एक काम करतेस का गं? त्या जरा तव्यावर जाऊन जरा मिरच्या आणि त्याच्यावर थोडंसं असं जरा फोडणी देऊन आणतेस का गं?" असा दिवस जो आहे त्याच्यामध्ये तोंडावरची चव गेली आहे. आणि तिने त्या हां. आणल्या आणि त्यांनी ते एन्जॉय केलं. तर इतकी जास्त खवय्येगिरी चालू आहे. अगं वाह! वाह! मृदुला सांगतो, माझ्या खवय्येगिरीची इतकी इथे प्रचिती आहे, की हां. इहूसारख्या जागी मला हं. दर आठवड्यातनं एकदा माझ्यासाठी मसाला पान पूर्ण बनवून, पॅक करून इथे इथे कुरिअर केलं जातं. वाह! और क्या चाहिए जिंदगी में? क्या चाहिए सिरियसली. पण तरी असं असलं तरी मला अजून तुमच्या अजून एका किस्स्याविषयी विचारायचं आहे. म्हणजे तो तुम्हाला जो प्रवासी भारतीय म्हणून हा जो सन्मान मिळाला, चायनामधला हो. पहिला भारतीय आणि त्याचबरोबर मराठी माणूस हं. आणि अवॉर्ड महत्वाचं जरी नसलं, तरी ज्या तऱ्हेनं तुम्हाला ते तुमच्या कामासाठी
ते एक प्रकारची पावती होती. त्याकडे तुम्ही कसं बघताय त्या सन्मानाकडे? आणि जरा त्यावेळेसची तुमची एक जी मानसिक अवस्था असेल त्या अवॉर्ड घेण्याची, ती सांगा? अगं हे हे अवॉर्ड मला मिळणार आहे हे मला अजिबात माहिती नव्हतं. त्याच्या आधीची पार्श्वभूमी सांगतो, की 2015 अ, त्यावेळी त्याच्या आधी तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल, की मोदीजींचे असे भव्य कार्यक्रम अमेरिकेत झाले होते. मॅडिसन स्क्वेअर हं, गार्डनमध्ये झाले होते. जागोजागी झाले होते आणि मग आम्हाला इथे खबर आली, की मोदीजी शी जिनपिंगना इथे भेटायला बेजिंगमध्ये मेच्या महिन्यात येणार आहेत. हं, आम्ही आमची इच्छा जाहीर दाखवली. मी तेव्हा इंडियन असोसिएशनचा अध्यक्ष होतो, की आम्हाला आवडेल असाच एक कार्यक्रम करायचा. आता हे म्हटलं तर होतं आम्ही, पण मला स्वतःलाही माहिती नव्हतं, की असा कार्यक्रम चायनामध्ये कधीही झाला नाहीये. हं. इथे दिस एनी सच इव्हेंट इस नॉट लुक्ड ॲज अ कम्युनिटी इव्हेंट, इट इस लुक्ड ॲज अ पॉलिटिकल इव्हेंट आणि हं, इथे कुठल्याही पॉलिटिकल इव्हेंटला मज्जाव आहे. हं, म्हटलं ठीक आहे आपण विचारून बघू. हं, अप्रूव्हल आलं पी-एम-ओ कडनं, की हो, जर का तुमची तयारी असेल तर करा. आता हं. बघा भारतीयांची संख्या पूर्ण चायनामध्ये एक 80,000 आहे. हं. तुम्ही खरंच सगळ्या लोकांनी अमेरिकेत आणि कॅनडानी हसायला हवं, की 80,000 अरे आमच्या एका शहरात 80,000हून जास्त लोकं आहेत. पण दॅट इस अ रिॲलिटी. मग शंघाईमध्ये 3,500 भारतीय आहेत. ग्वांगझोमध्ये एक तेवढेच असतील. तर खूप कमी नंबर्स आहेत. आणि तो कार्यक्रम करण्याचं ठरवलं. अ, असंही होतं की एक कार्यक्रमाच्या 1 दिवस आधी आता मला व्हर्चुअली अरेस्ट होणार होती कारण की इथल्या मेयरनी मला मला सांगितलं की "मिस्टर वायकर, डू यू रिअलाइज की तू काय करतोयस?" असं हां. कुठलंही इव्हेंट इथे या देशात कधीही घडण्यात आलं नाहीये कारण की त्यांना दे गॉट द इन्फॉर्मेशन की उद्या 6,000 भारतीय त्या स्टेडियममध्ये उभे राहणार आहेत. सर, "डू यू हां. रिअलाइज दिस इस चायना?" अँड आय सेड, "येस हो. सर, बट डू यू रिअलाइज दॅट दिस पर्सन ज्याच्यासाठी मी करतोय, तो फक्त हां. माझ्या देशाचा प्रधानमंत्री नाहीये. तो आपल्या या चायनाचा स्टेट गेस्ट आहे. मी हं. स्टेट गेस्ट जो आला आहे, मी त्याच्यासाठी एक वेलकम इव्हेंट करतोय. तुम्हाला जर का हवं असेल तर तो नका करू आणि मला अरेस्ट करा. बट ही इस युअर स्टेट गेस्ट." तर हसून उत्तर मिळालं, की "इसीलिए आप बाहर है. इट इस ओन्ली बिकॉज ऑफ दॅट दॅट यू आर स्टिल फ्री." तर असा तो इव्हेंट झाला. त्याच्यामुळे एक मोठी गोष्ट झाली मृदुला, असे इव्हेंट्स होतात. आपण सगळे जय-जयकार करतो, भारत माता की जय म्हणतो आणि घरी जातो. पण इथे तसं झालं नाही. त्या एका इव्हेंटमुळे 17 वेगळ्या-वेगळ्या शहरांमध्ये आता भारतीय इंडियन असोसिएशन एस्टॅब्लिश झाली आहे. हे अशी शहरं आहेत, ज्यांची खूप शहरांची नावही आपण ऐकली नसतील. इवू, शाओशिंग, कचाव आणि हे का गरजेचं आहे? कारण की इथेच आपला जो भारतीय आहे, जो व्यापारी आहे, तो तिथे जातो. हे हं. आपण जे आजकाल WhatsAppवर बघतो ना, की दीपमालाएं चायना से बन के आ रही है और हमारी दिवाली खराब हो गई है. हे सगळे त्या इवू आणि शाओशिंगमध्ये बनतंय. आणि हं. बनवणारे कोण आहेत? आपले भारतीयच. जे इथे हं. इथे आहेत तेच हे सगळं सप्लाय करतायत. पण त्यांना इंटिग्रेट झालं नव्हतं. ती हं. इंडियन असोसिएशन एस्टॅब्लिश झाली. भारतातनं येणाऱ्या व्यापाऱ्यांना ती मदत देता आली. त्यांना हं. आता एक एक कॉन्टॅक्ट देता आला. कारण की इथे भाषेचा प्रश्न आहेच. हं. बाकी जे प्रश्न होते, व्यवहाराचे काही प्रश्न होते, ते हळू-हळू सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आले. याचीच दखल घेतली असेल. मी हं. डिसेंबरच्या महिन्यात नागपूरला होतो. बाबांचा आम्ही मोठा कार्यक्रम दर हं. डिसेंबरच्या आठवणीत करतो. तिथे व्ही-आय-मध्ये माझाच सीनियर हं. सुहास बुधे आज हं. विदर्भ इंडस्ट्री असोसिएशनचे इंडस्ट्री व्हाईस प्रेसिडेंट. असोसिएशन. हं. सुहासचा मला फोन आला, की हं. "अरे, भारत सरकार तुला एक खूप मोठा पुरस्कार देते आणि त्याच्यासाठी काही माणसं तुझ्याबद्दल इन्क्वायरी करायला दिल्लीतनं हं. इथे आली आहेत." हं. 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 मला काही माहिती नाही सुहास, तू बघ मैं तो तर अपॅरेंटली देयर इज अ बिग सर्च दॅट हॅपन्स, हं. की खरंच हा माणूस आहे का? खरंच त्याच्या डिग्रीज बरोबर आहेत का? तर अपॅरेंटली देयर इज अ बिग सो देयर वर अ कपल ऑफ पीपल फ्रॉम द पोलिस ऑर होम मिनिस्ट्री हू हॅड कम. त्यांनी सगळी हं. इन्क्वायरी केली आणि मग जानेवारीच्या महिन्यात वाराणसीला हा हं. अवॉर्ड झाला. मोदीजी तिथे होते. मोदीजींसोबत आम्हाला लंच करण्यात आला आणि अ, देशाच्या पंतप्रधानासोबत तुम्ही भेटता. देशाच्या राष्ट्रपती तुम्हाला स्टेजवर बोलवतात. हा खूप मोठा सन्मान तर असतोच. पण याच्यातनं एकच मला जे स्वतःला जे हे मिळालं, की ही पावती हेच आहे, की अमित ही तुझी सुरुवात आहे हं. आणि आता या कामाकडे तुला सगळ्यात जास्त लक्ष द्यायला हवं. आणि आता तेच तेच ध्येय मी ठेवून त्याच्यात तिथेच त्याच ध्येयाने पुढे जातोय.
खरंय. आता तुम्ही व्ही-आय-चा विषय काढला होता, विदर्भ इंडस्ट्रियल असोसिएशन. इनफॅक्ट एम-बी-ए नंतर त्यांच्यासाठी मी इंडस्ट्रियल डायरेक्टरी बरोड्याचं पण काम केलं होतं. आणि म्हणजे मला स्वतःला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाण्याची खूप इच्छा होती. ते झालं नाही. आता हाच विषय मला पुढे या दृष्टीने घ्यायचा आहे, की आपण म्हणतो चायनाला आपण बॉयकॉट करूया, चायनाच्या प्रॉडक्टबद्दल आपण म्हणतो की ॲप बॉयकॉट करू. पण ज्या तऱ्हेनं चीनमध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालंय, आज मी बघते की साधं म्हणजे बुटीबोरीला आपल्या नागपूरच्या जवळ असलेल्या किंवा इतर इंडस्ट्रीज एरियाला मी त्यावेळेस भेट द्यायची. महाराष्ट्रातल्या असतील, सेंट्रल इंडियातल्या असतील, इकडे पुण्याला असतील, मुंबईत. आज आपल्या सिक इंडस्ट्रीज इतक्या वाढायला लागल्या आहेत आणि ॲट द सेम टाईम इंडस्ट्रियलायझेशन जबरदस्त चीनमध्ये पाहायला मिळतंय. त्या पाठीमागचं काय? हा खूप जरुरी प्रश्न आहे आणि याच्यातलं पहिलं उत्तर तुझं म्हणणं बरोबर आहे. प्रत्येकाचं मत असतं आणि मत असायलाच हवं. माझं एक सिंपल मत आहे, की हं, चीन ज्या रीतीने पुढे गेला आहे इंडस्ट्रियलायझेशनमध्ये, विकासामध्ये, तिथे हं, आता हा डेव्हलपिंग नेशन नाहीये, हा पूर्णपणे डेव्हलप्ड नेशन आहे. आणि मी हं, भारताच्याच तुलनेत नाही म्हणत आहे, मी ह्या जगाच्या ह्याच्याने म्हणतोय, की आता आपण चीनला मागे टाकूया, आपण चीनला हरवूया, आपण चीनशी कुठल्याही रीतीने कॉम्पीट करूया, हा विचार आता जगाने सोडायला हवा. हं. The only discussion that needs to happen, again, it's my personal view and I'm willing to be stand trial for that, is की आपल्याला या देशासोबत कॉपरेशन कसं काय करता येईल. कारण की हे लोक ना कोणासाठी थांबणार आहेत, ना थांबले आहेत, ना थांबतील. एक तर तो प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आयसोलेशननी कोणाचाच फायदा होत नाही. आयसोलेशननी होतं ते नुकसानच होतं. हं. समाजाला, कम्युनिटीजला, कुठल्याही याला तुम्ही जर का आयसोलेट केलं तर त्याच्याने कोणाचाच फायदा ॲटलीस्ट मी तरी आजपर्यंत झाला नाहीये. कोरोना इज द ओन्ली एक्सेप्शन व्हिच नीड्स टू बी आयसोलेटेड. But हं, people, countries should not and cannot be isolated. So the only हं, important thing is to take them. The reason सोपं आहे. 30 वर्षाआधी मृदुला आपण जर का मागे बघितलं तर भारत आणि चीन यांची इकॉनॉमी ही बऱ्यापैकी सिमिलर होती. हं. ॲट द सेम लेव्हल. हेही खरं आहे तेव्हा तेव्हा सांगण्यात, कारण की मी वाचून काढलंय, नुसतं हिअर्से नाहीये, की हां. त्यावेळेसचे शंघाईमधले जे प्लॅनर्स होते, त्यांना आपल्या मुंबईचा जो क्वीन्स नेकलेस एरिया आहे, तो इतका आवडायचा, की दे वुड से की असं आम्हाला काही डेव्हलप करता आलं शंघाईमध्ये तर आम्हाला खूप आवडेल. हं. त्या 30 वर्षानंतर चायनाचं खूप सोपं अगदी सिंपल सिंपल उत्तर हे आहे, की दे हां. हॅव, लेट्स से व्हेन इट कम्स टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यांनी कम्युनिझमला पूर्णपणे मागे ठेवलंय. त्यांनी हां. कॅपिटलिझमला पूर्णपणे प्राधान्य दिलंय आणि कॅपिटलिझम फॉर द बेटरमेंट ऑफ पीपल हा हं. एक आणि एकमेव धोरणात ठेवून दे हॅव ओपन्ड अप देअर इकॉनॉमीज, दे लेट कंपनीज कम इन, जे आपणही केलं, पण आपण का नाही एक गोष्ट नाही केली, की इथे हं. त्यांनी खूप चांगलं केलं. त्यांनी त्याला त्याला डिझाइन इन्स्टिट्यूट म्हण, त्याला R&D हां. इन्स्टिट्यूट म्हण, अशा सरकारी, नॉन सरकारी इन्स्टिट्यूशन्स करून ती पूर्ण टेक्नॉलॉजी समजून घेतली. आता त्याला हां. तुम्ही कॉपी म्हणा किंवा काही म्हणा, एक्झॅक्टली. हां. ती टेक्नॉलॉजी समजून ती इंडस्ट्रीला कंप्लीटली फ्री ऑफ चार्ज देण्यात आली. हं. म्हणजे नुसतं 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 फॅमिलीज नाही. आज फर्स्ट जनरेशन बिलियनेअर्स in China are 357. 357 first generation billionaires have been created in the last 30 years in China हो. through this हो. thing. म्हणजे And एकीकडे ते मुंबईकडे पाहायचे प्रेमाने, आज तेच पुन्हा शांघाय होण्याचा आपण विचार करतोय. म्हणजे खरोखरच आपण विचार करणं खूप गरजेचं आहे, की आपली हे हे सगळं आजही आपल्याला करण्यासारखं आहे. कुठे आहेत आपल्या त्या डिझाइन इन्स्टिट्यूट भारतात? आज आपली जी हां. टेक्नॉलॉजी बाहेरून आपण आणतोय त्याला कोण स्टडी करतंय? हो. कोण ते इंडस्ट्रीला देतंय फ्री ऑफ हां. चार्ज? खरंय. आणि कोण कोण लोकांना प्रोत्साहित करताय का, की चला हे घ्या. पण त्याच्यातनं हे झालंय, ऑटोमोबाईल्स इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल, की 30 हं. वर्षाआधी Volkswagen, Mercedes, BMW आणि अमेरिकन कंपनीज पण इथे आल्या. हं. फ्रेंच कंपनीज इथे आल्या. त्यांना आणू दिलं. दे वर टोल्ड टू स्ट्रिप डाउन देअर एंटायर कार्स. यू आर नॉट अलाउड टू ब्रिंग इन किट्स अँड असेंबल देम हिअर. ग्राउंड ब्रेकिंग काम चालू करा. द टेक्नॉलॉजी वॉज स्टडीड, इट वॉज अडॉप्टेड आणि मग आज 9 चायनीज कंपनीज बाहेर आल्या. काही कंपनीज आता इतक्या मोठ्या झाल्या आहेत, की वॉरन बफेट सारखा माणूस त्याच्यात इन्व्हेस्ट करतोय. वन ऑफ दॅट कंपनी इज BYD. त्याचा हं. फुल फॉर्म बिल्ड युअर ड्रीम्स, ॲज यू कॅन इमॅजिन. दॅट्स व्हॉट दे हॅव डन. दिस वॉव! इज आणि हायब्रिड कार्स ही टेक्नॉलॉजी या कंपनीने नुसती चोरलीच नाही, म्हणजे हं. कॉपीच नाही केली, पण त्याला आज इतकं अडॉप्ट केलं आहे, की आज ॲक्चुअली सम ऑफ द बिगेस्ट
ग्लोबल कंपनीज आर इन एव टू से की ह्या कंपनीने असं कसं केलंय, बिकॉज त्यांच्या मागे देयर इज दिस होल कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट ची जी एक कॉन्स्टंट इथे जो एक हे आहे फोकस आहे, तो फोकस खूप जरुरी आहे. तो खूप कमी देशांमध्ये होतो आहे. खूप कमी जागी तुम्ही बघतो आहे. मोबाईल फोन्स म्हण, ड्रोन्स म्हण, ऑटोमोबाईल म्हण, इथे जो एक कॉन्स्टंट हे चाललं आहे. फास्ट ट्रेन, सुपर फास्ट ट्रेन्स मध्ये every few months they are bringing out a new model in that. आणि the whole again the very simple and my last answer to that question की का होत आहे, as I told you, don't look at this ह्याला देश म्हणून बघू नका, ह्याला एक कंपनी म्हणून बघा त्या पूर्ण देशाला. बेजिंग headquarters, regional offices, every mayor if he dreams of going up the ladder, त्याला वशिले लावायचे नाहीये, त्याला पैसा द्यायचा नाहीये, त्याला हे प्रूव्ह करून दाखवायचं की मी माझ्या शहरात किती इंडस्ट्रीज आणल्या, मी माझ्या शहराचा कसा काय विकास केला. बेस्ड ऑन दॅट, बेस्ड ऑन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, ही और शी गेट्स प्रमोटेड और डिमोटेड एज वेल, अँड दॅट्स हाऊ दे हॅव डन इट. एक्झॅक्टली. म्हणजे लोक जे म्हणतायत की आता या कोरोनामुळे किंवा कोरोनाकडे म्हणजे तुम्हाला माहिती की चायनीज व्हायरस टाइप्स सुद्धा बोलायला लागले. पण असं जरी असलं, चायनाला म्हणजे लॉक करण्याचा जरी जगाने विचार केला, तरी आज चायना उभी आहे की कुठेतरी चायना बिथरली आहे, असं तुम्हाला वाटतं का? असं बोललं जातं म्हणून विचारते. तुला जे विचारायचं होतं की एक एक खूप मोठा विचार चालला होता की चायनामधनं इंडस्ट्रीजचं एक्झोडस, पलायन पोस्ट कोविड होतं आहे का? दोन त्याच्यातले उत्तर अगदी सोपे आहेत. फर्स्ट प्रश्न आहे की हा नुसतं कोविडच्याच मुळे नाही, सार्सच्या नंतर बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपनीज हॅड ऑलरेडी स्टार्टेड व्हॉट वी टर्म ॲज रिबॅलन्सिंग. पलायन नाही करते कोणी. कोण 1.3 बिलियन पीपल लोकांचं मार्केट आहे, कोण सोडून जाणार आहे? कोणी सोडून जाणार नाहीये. पण जर का 70% एका कंपनीची इन्व्हेस्टमेंट जर का चायनामध्ये आधी होती, तर ती 70ची 60 होईल, 60ची 50-55 होईल. आता फक्त प्रश्न असा आहे की ती जी 15-20% आज जी निघते आहे, तो दुर्भाग्यवश ती भारतात जात नाहीये. ती मेक्सिकोमध्ये जाते आहे, ती व्हिएतनाममध्ये जाते आहे, ती फिलिपिन्समध्ये जाते आहे, ती काही अमेरिकेत पण परत जाते आहे, ती युरोपमध्ये जाते, ती भारतात येत नाहीये. हा आज आपला विषय, आपल्याकडे वेळ कमी आहे, हा वेगळा विषय मुद्दा आहे, पण हे होत आहे. म्हणून कुठेही चायना क्रम्बल डाऊन होणार नाहीये. देयर इज अ रिबॅलन्सिंग ऑफ इंडस्ट्रीज दॅट इज हॅपनिंग. आणि चायना ज्या वेगाने पुढे जाते आहे, लेट मी क्विकली शो यू अ व्हेरी इंटरेस्टिंग चार्ट once again, and I promise you कि it will not be more than 1 minute, but it would be something which could be very 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 interesting. एक मिनिट, सॉरी अबाउट दॅट. म्हणजे तुम्हाला लवकर कळेल की हे बघ, सॉरी, हे 10 सेक्टर्स आहेत जे ऑलरेडी चायनानी अनाउन्स केले आहेत, आणि हे टिपिकल त्यांची पंचवार्षिक योजना नाही आहे की ज्याच्यात खूप डिस्कशन होणार आहे आणि पॉलिटिकिंग होणार आहे. दीज आर देअर स्ट्रॅटेजीज. दीज आर द 10 इंडस्ट्रीज विच जोही आज ग्लोबल बिझनेसमध्ये आहे तो हे नक्कीच कबूल करेल की याच्यात ऑलरेडी त्यांना दिसतं आहे की चायना कुठे कुठे जाते आहे. as we clearly say, they want to be world leaders in these 10 technologies. आणि याच्यातली कुठलीही अशी नाही आहे टेक्नॉलॉजी. एक्झॅक्टली. नाही, पण त्याच्यातले 10. याचा हाही अर्थ आहे की देर आर मेनी अदर टेक्नॉलॉजी इन विच दे विल नॉट फोकस. दे विल फॉर एक्झाम्पल नॉट फोकस इन द चीप chemical manufacturing or low cost. Let me not use the word cheap because cheap एक वेगळं आहे, पण कमोडिटी केमिकल्स ते नाही बनवणार. कमोडिटी फुटवेअर, टॉयज, ज्या बेसिसवर चायना इथपर्यंत आला आहे, आता त्या बऱ्याचशा गोष्टी वर ते फोकस करणार नाहीत. आणि those industries are already getting shifted into Southeast Asia. आणि अनफॉर्च्युनेटली त्या इंडस्ट्रीज पण आज भारतात येत नाहीये. तर एक मेन फोकस जर का आपला राहू शकेल की तिथून तरी आपण सुरुवात करू शकतो का? कॅन वी अट्रॅक्ट दोज कंपनीज टू हिअर? फॉर एक्झाम्पल, कॅनडामध्ये आणि US मध्ये IC सर्किट्स आणि याचं खूप मोठं काम चाललंय. तायवानमध्ये खूप मोठं काम चाललंय. आणि आपल्याला माहिती आहे की चायना इज ऑलरेडी लुकिंग ॲट their next big acquisition, which has already started, by the way, हे तिथे आहे, is happening there. Just to show you one chart. तर कुठेही असं नाहीये की चायना
हे तुटून पडून गेलं आहे और इट इज गॉन टू द साइड. ऑन द कॉन्ट्री, वी विल सी अ व्हेरी डिफरंट चायना इन 2025. यू नो म्हणजे ही जी आपण म्हणतो की खरंच ती सेकंड इकॉनॉमी आहे का? जगावरती अधिराज्य करेल का? त्यामुळे मला तर वाटतं जसं चायनाला कॉपी कॅट पूर्वी लोकं म्हणत होते, पण ॲट द सेम टाईम काहीतरी घ्यायचं जिथून आपल्याला जर का एखादा मिळतो आहे डिझायनिंग, तर त्याच्यातून काहीतरी घेणं शिकलं पाहिजे, ना की प्रॉडक्ट बॉयकॉट करून काही होणार आहे. आणि आणि मला वाटतं की याला चायना मॉडेल हेच म्हणायला हां, हवं, की अगदी खरं आहे. आपण म्हणजे सावरकरांनी आपल्याला हेच नाही सांगितलंय का, की जे जे उन्नत, उदात्त, उत्तम ते सगळं मी माझ्या माझ्या मातृभूमीसाठी आणीन. वाह! आणि मग वाह! या लोकांनी तेच नाही केलं का? जे जे उत्तम, जे जे उन्नत आहे, जे जे सगळ्यात उत्तम आहे ते सगळं आणि सगळं आणि आज आपल्या भारतात तेच तर नाहीये. कुठे उत्तमात्तम मेडिकल इक्विपमेंट्स, कुठे आहेत त्या सगळ्या टेक्नॉलॉजीज? त्या का नाही आपण आणू शकत आहे? त्या का नाही कोणीतरी म्हणतंय, की हे माझ्या भारत भूमीसाठी मी आणीन आणि ते जर हं. का or let me use no other words, but if that means that I have to be smart in even adopting that from some other country, I will do it. For sure I will do एक्झॅक्टली. it. जर का माझं गोल ते आहे, तर मग मला हं, अडॉप्ट करावं लागलं. मला जर का त्याच्यातनं काही काही घ्यावं लागलं गोष्टी आणि मी करीन. मला करणं भाग आहे. हं. ते म्हणजे ते होत असेल तर खूपच चांगलं आहे. मला दिसत नाहीये ते होत असताना हां, म्हणजे आपल्या भारतात. स्वतः डिझायनिंग करून आणि क्रिएटिव्हिटी हां. ने जसं मगाशी आणि आलं, की अडॉप्ट ती एक नुसतं आणि क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये हवी आणि त्यातून आपण स्वतः काहीतरी सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करता येतील हे बघायला पाहिजे, ना की चायनीज ॲप आपण बंद करणं किंवा वस्तू बॉयकॉट करणं हे नाही. तर आपण कशी मात करू शकतो हे देखील खूप महत्वाचं इथे मला वाटतंय. ड्रोन्सचा एक एक एक्झाम्पल घेऊन मी थांबीन इथे, की जेव्हा हां, हां. ड्रोन्स पहिल्यांदा चायनामध्ये आज बाय द वे चायना इज मॅन्युफॅक्चरिंग 89% ऑफ ग्लोबल ड्रोन्स आर हं, हं. मॅन्युफॅक्चर्ड इन चायना. ड्रोन्सची जी कॉस्ट होती व्हेन इट स्टार्टेड फॉर सम ऑफ यू इट माइट बी व्हेरी इंटरेस्टिंग ती होती $15,000 एका ड्रोनची किंमत. थ्रू कॉन्स्टंट इनोव्हेशन आणि याच्यातलं काही गोष्टी हॅव बीन वेअर चायना हॅज learned, has copied, let's use the word copy, has copied but has adopted तीच कॉस्ट आता ऑल होम ग्रोन एका हं. स्टेज पर्यंत त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी होती पण त्याच्यापुढे जगालाच माहित नव्हतं. कुठेच नव्हती ती टेक्नॉलॉजी. आज एक ड्रोनची एक अप्रॉक्सिमेट किंमत काहीतरी हं. $30 ते $50 मध्ये आली आहे. अच्छा. 15,000 कुठे आणि 30 कुठे? आय नो. आणि हे वी आर टॉकिंग अबाउट अ 10 year पिरियड. वॉव! आणि हे जर का करू शकतात एक देश किंवा इवन एज मॅनकाइंड इफ आर एबल टू डू दॅट देन वाय नॉट. आणि त्या ड्रोनचा फायदा आज कुठे कुठे नाही करत आहे. मी एक त्यांचा पाहिला एका छोट्या गावात पोलीस यूज दॅट टू गेट पीपल टू गो इनसाइड. जेव्हा हं, कोविड इथे सगळ्यात जास्त होता तेव्हा हं. इट वॉज अन अमेझिंग पिक्चर. त्या गावात 17 असे ड्रोन्स होते गावाच्या वर आणि ती बाई सगळ्यांना पोलीसवाली अशी तिच्या लाडक्या आवाजात ओ काका मला कारण की ते कळत होतं ओ काका बाहेर बसू नका ऊन खात आपल्याला हा कोरोनाला मात द्यायची आहे ना चला चला आज जा काकू हं, हं. काकांना आत घेऊन जा. हे इथपर्यंत ती टेक्नॉलॉजी त्या छोट्याशा गावात पोहोचू शकली आहे. परत माझं कुठेतरी मन माझ्या गावाकडे वळलं की मग हं. हेच सगळं माझ्या इथे येऊ शकतं का माझ्या विदर्भात माझ्या महाराष्ट्रात हे सगळं का नाही येऊ शकत. अगदी. आपण का अच्छा का नाही तिथे आणू आपण नेहमी लोकसंख्येच्या शकत. नावाने बोंब मारतो, की नाही आपल्याकडे लोकसंख्या आहे म्हणून स्वच्छता नाहीये, आपल्याकडे लोकसंख्या आहे म्हणून गरिबी आहे, अशिक्षितपणा आहे. तिथली चीनची काय परिस्थिती आहे? म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम आहे आणि शिक्षणाचा काय स्तर आहे त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. एक प्रश्न तुझ्या प्रश्नाला मी एक प्रश्न विचारतो, की आपण चीनला नावं ठेवतो आणि बरेच लोकं ठेवतात. एक गोष्ट आपल्याला जर का मी तुम्हाला सांगितली, की मागच्या हं, 30 वर्षात चीननी 350 ते 400 मिलियन लोकांना म्हणजे 30 ते 35% त्यांची जी जनसंख्या आहे, व्हिच वॉज बिलो पॉवर्टी लाईन, त्या बिलो पॉवर्टी लाईन लोकांना नुसतं अबोव्ह पॉवर्टी लाईन नाही आणलंय, त्यांना ॲक्चुअली मिडल क्लास आणि अपर मिडल क्लास केलं आहे. आणि हे कुठल्याही रीतीने करो, कोणी कसंही करो, पण ते जे त्यांनी करू शकले आहेत, त्याच्यासाठी परत माझं तेच होतं, की ही गोष्ट जर का अनपॅरलल्ड आहे ह्युमन काइंडच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये. आपण जर का आपला सगळ्यांचा इतिहास बघितला, तर कुठेच असं झालं नाहीये. हा एक अद्भुत
प्रकार आहे जो या देशात करू शकले आहेत. म्हणून इथे बेकारी आता प्रश्नच नाहीये. आता त्यांचं जे 2020 मधलं ध्येय आहे, की गरिबीला पूर्णपणे या देशातनं संपवून टाकायचं. आणि ते कसं संपवायचं हा फार तुला हा म्हणजे याच्यावर एक थिसिस होऊ शकतो आपल्या हो, भारतात, कारण की टेक्नॉलॉजीमुळे काय होतं, की आपण म्हणतो, की 5 माणसाचं काम एकच माणूस करू शकतो. 50 माणसाचं काम एकच करू शकतो. मग लोकांची बरोबर आहे. हातची कामं जातात. पण हो, इथे तर टेक्नॉलॉजीची पण वाढ होते. हो. मग कसं शक्य पण आहे हे हे? पण हे आलं ना आणि याच्यावर माझ्या ॲप्स आल्या आणि WeChat असल्यामुळे माझीच पत्नी अपर्णा आता घर बसल्या जर का 20 गोष्टी ऑर्डर करते, ज्या हं, हं. 20 वेगळ्या-वेगळ्या डिस्ट्रिब्युटर्स आणि ह्याच्याकडनं येतायत, तो डिलिव्हर कोण करतंय? आता 20 टू व्हीलर वाले इथे आले, तो त्या टू व्हीलर्स ज्या होत्या त्या आधी पूर्ण पेट्रोलवर किंवा डिझेलवर चालायच्या. आता दे आर ऑल इलेक्ट्रिक टू व्हीलर्स, ऑल लोकली प्रोड्यूस. हिअर त्या प्रत्येकाकडे आता एक हँड हेल्ड डिव्हाइस आलंय, ते इथे बनतंय. त्याच्यासाठी एक नवी फॅक्टरी आली, जी फॅक्टरी कधी विचारही केला गेला नव्हता. आणि बघ ना, द होल रिस्किलिंग ऑफ दॅट वर्क फोर्स विच वॉज ऍक्च्युअली वर्किंग इन फार्म्स, आता तो माणूस इधर टू व्हीलर चालवतोय, इथे घरी येऊन डिलिव्हर करतोय किंवा त्या फॅक्टरीमध्ये काम करतोय जिथे तो नवा हँडहेल्ड डिव्हाइस बनवला जातोय किंवा ते ड्रोन बनवतो आहे किंवा ती टू व्हीलर बनवतो आहे ज्याच्यानी ते किंवा हा फोन बनवतोय, हं. हा चायनीज फोन बनवतोय. दॅट्स हाऊ इट इज. दॅट इज द होल आय आन्सर. नो. आणि म्हणजे मे इट बी अ सर्व्हिस इंडस्ट्री, मे इट बी अ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, इतक्या मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होतंय, की प्रत्येकाच्या हाताला काम मिळतंय असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि मृदुला पण आत एक याच्यात एक एक पॉझिटिव्ह मी तुला सांगतो. मला आय एम सुपर पॉझिटिव्ह अबाउट वन थिंग आणि हां, ते प्रत्येक भारतीय आपण प्रत्येक नेहमी समजायला हवं. हे जिओ जे करतं आहे सध्या हां. भारतात, ते माझ्या मते इथे जे 10-12 वर्षाच्या पासून मी बघतो आहे, दिस इज एक्झॅक्टली व्हॉट इज बीइंग प्लॅन्ड इन इंडिया. आणि मला वाटतं आपण प्रत्येकाने जो त्याला हे कुठेतरी who hopes that things will get better in India, we should definitely see a lot of changes happening here. कारण की काय होणार आहे, की हे कुठेतरी तेच आहे. दिस इज अलिबाबा, इट्स अ गुड साइन. Tencent, याह. हं, या सगळ्यांना मिक्सचर करून जिओ समोर आणतं आहे. इन हं. माय ओपिनियन द नेक्स्ट 12 to 24 months, immense new jobs in India will get created. Immense new ग्रेट. jobs. मी आता वॉव! एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, ते आपल्या हां. भारतात होणार. नक्कीच होणार आहे. व्हेरी गुड. नाहीतर या आणि ग्लोबल कंपनीज व्हावं. बिलियन्स ऑफ डॉलर्स त्यांना द्यायला. अच्छा. आत्ता मला असा प्रश्न आता भारतीयांवरून असा विचार माझ्या मनात आला, की आपण नेहमी म्हणतो, की आता सध्या वाद तुम्हाला माहिती आहे, हो. सीमेवरती वाद आहे, थोडासा तणाव आहे. तो एक भाग आणि एकूणच त्यामुळे चायनीज लोकांचा भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? हो. आम्ही जेव्हा इथे आलो, हा खूप तुझा छान प्रश्न. मी जसं तुला म्हटलं वडिलांनी तर सांगितलं होतं, की दुश्मन देश जा रहे हो. तर तो हं, कुठेतरी तो एक बाबांचा मनात तो चालला होता. वी वर व्हेरी हं, सरप्राइज्ड व्हेन वी केम हिअर दॅट हं, एव्हरीबडी दॅट वी स्पोक टू वाज स्पीकिंग व्हेरी हायली अबाउट इंडिया. आणि हं, आधी कुठेतरी असं वाटलं होतं, की ह्यांना काही कोणी घाबरवून आमच्याशी चांगलं बोलायला लावतंय का? ह्यांना हं, सांगण्यात आलंय का, कोणीही वाईट बोलू नका, नाहीतर तुम्हाला फटके मिळतील किंवा जेलमध्ये हं, टाकू असं. असं तर काही नाही दिसत या देशामध्ये. मग हं. कळलं जेव्हा मी जास्त बोलायला लागलो, की त्यांना का आदर आहे आपल्या लोकांबद्दल, की ते म्हणतात तुम्ही बुद्धाच्या देशातनं आला, की जिथे अच्छा. बुद्धाचा जन्म झाला आणि हं, आम्ही तो बौद्ध धर्म तुमच्याकडनं स्वीकारला किंवा तुमच्याकडनं घेतला. अहो, पण तुमच्याकडे बौद्ध आहे. तुमची किती रिच संस्कृती आहे. तुमचं किती रिच ट्रेडिशन आहे भारताचं. आम्हाला कितीतरी शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं, म्हणून आम्हाला तुमचं कौतुक आहे. मग हं. ते म्हणायचे, पण एकच आम्हाला कळत नाही, की जिथे हे सगळं आहे, तिथे तुमच्या भारतात हे जे वुमन सेफ्टीचं सध्या चाललंय, हे काय अ, त्यांना ते संतुलन कळत नव्हतं. की हं. एकीकडे हे सगळं आहे, आपल्याकडे स्पिरिच्युअलिटी आहे, बौद्धिझम आहे, इतकं मन आपलं इव्हॉल्व्ड आहे, पण मग हे काय चाललंय? मलाही हं. कठीण जायचं सगळं समजवायला. कारण की इथे इफ देयर इज वन थिंग दॅट दिस कंट्री हॅज बीन एबल टू अचीव्ह अँड समथिंग व्हिच यू ॲज अ वुमन कॅन कंप्लीटली रिलेट टू इज नॉट ओन्ली वुमन एम्पॉवरमेंट ॲट अ व्हेरी, व्हेरी हाय लेव्हल, कारण की इथे ते बोललं जात नाही, इथे ते केलं हां, हां. जातं. Every sphere of every work, the woman is not only doing a job, but सकाळी 3 वाजता तेव्हा मी एका एका स्त्रीला चांगले कपडे घालून एका हायवेवर टोल ब्रिज मॅनेज करताना बघतो आणि हां, तिच्या हां. मनात, चेहऱ्यावर मला ती भीती दिसत नाही, की अरे मला काही होऊ शकतं का? तर मला फक्त एकच वाटतं, की कुठलंही शासन असो, हं, कोणीही हं. काहीही करत
असतं. जर का हा देश हे करू शकला आहे, किंवा कुठलाही देश आहे जे करू शकतो, वुमेन दॅट इज सिक्युरिटी म्हणायची आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे जर का 3 वाजता त्या बाईला विचारही येत नाहीये, की हा माणूस हां. गाडी धुतोय, याचा ड्रायव्हर इथे आहे, तो माझ्याकडनं टोकन घेतोय, मला काही हं, भीती आहे का? हं, ती हं, हं. हसून त्या माझ्या ड्रायव्हरला बोलते आहे आणि त्याला पैसे देते आणि दिस इज अमेझिंग. सो अमेझिंग. तो एक भाग आहे. एकच वेगळा झालाय, की यावेळेसचा हा जो आत्ताचा जो प्रॉब्लेम झालाय, दिस इज द फर्स्ट एव्हर इंडो चायना प्रॉब्लेम. तो इथल्या मीडियामध्ये, एस्पेशली इथल्या जी ऑनलाईन मीडिया आहे, त्याच्यात पहिल्यांदा आला आहे. त्याच्यात 2 प्रश्न आहेत, देन आय विल एंड. त्याच्यात 2 त्यांना प्रॉब्लेम्स आहेत, की त्यांना आता कळलं आहे, की आपल्यामध्ये काहीतरी चाललं आहे. आणि दुसरी गोष्ट इथे जी ट्रेंडिंग आहे तुमच्या तुमच्या याच्यात भाषेत, म्हणजे द ट्रेंडिंग टॉपिक इज की व्हाय इज आपला देश अमेरिकेच्या जवळ का जातोय? हा एक हं, हं. कुठेतरी कारण की तिथे लेख पण लिहिला गेले आहेत, की भारत तुम्ही खूप मोठी चूक करता आहात. तो जो अच्छा. दुसरा देश त्याच्यावर कोणीच भरोसा ठेवू शकत नाही. तुम्ही ठेवताय, आता बघा तुमचा तो देश कसा तुमचं वाटोळं करणार आहे. पण हा एक वेगळा मुद्दा आहे. वेगळा मुद्दा आहे. तर चायनाला नेहमीच लकीर के फकीर असं बोललं जातं किंवा तो जो एक कम्युनिझम आहे, फिडॅलिस्टिक नेचर आहे त्याचा हा परिणाम आहे असं थोडक्यात आपण बोलू शकतो का की नाही? हो, माझ्या मते नक्कीच बोलू शकतो, कारण की इथे मी नेहमीच सांगतो, की इथे 1 लीडर आणि हं, 99 फॉलोअर्स. हं, भारतात थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. कारण की तिथे प्रत्येकच जण स्वतःला लीडर समजतो. आपण तसं हं, केलंही आहे. बट हं, लूक, दॅट इज अल्सो दॅट वॉज मोर ऑफ अ जोक. ऑफ कोर्स हं. आपली जी भारतीय संस्कृती आपल्याला आज अमेरिकेत, कॅनडामध्ये, बाकी देशांमध्ये जी इतकी सक्सेस देते आहे, दॅट इज अवर हं. मल्टीटास्क एबिलिटी. अवर याह! एबिलिटी टू मल्टीटास्क आणि ती कुठेही जाऊ देता कामा नये. दॅट इज रिअली अवर स्ट्रेंथ. हं, इथे मी जसं तुला म्हटलं, इथे थोडंसं ते मायबाप कल्चर आहे, की बाबा सरकार आहे, चांगलं करते, त्यांना करू द्या. आणि सेकंड सेकंड हाही एक ॲस्पेक्ट आहे, की इथे बऱ्याचशा गोष्टी तर मी एक साधं उदाहरण देतो, की आपल्याकडे बरेचसे धर्म आहेत. करेक्ट? बऱ्याचशा धार्मिक विधी आहेत. तर चायनामध्ये आहे धर्म, एकच धर्म आहे आणि त्या धर्माचं नाव आहे पैसा. आणि जर का ॲज लाँग ॲज पीपल आर अर्निंग मनी, हं. अँड व्हिच दे आर बाय द वे, then they have no other too many other issues or डोक्यात जास्त विचार येत नाही. म्हणून हं. बऱ्यापैकी सिंगल ट्रॅक माइंड इथे चालतं आणि ते काम पण त्याच्यामुळे या देशाचं चांगलं चाललंय. हां, म्हणजे खरा तो एकच धर्म पैशाला प्रेम अर्भावे असं म्हणू शकतो. अर्थात असं पैशाला प्रेम दिल्यामुळेच ही डेव्हलपमेंट आपल्याला चीनची बघायला मिळते आहे. तर एक हे तर झालं आपण सगळं याच्याबद्दल बोलतोय. मला एक शेवटचा असाच प्रश्न विचारायचा आहे, की एकूणच तिथली परिस्थिती, तिथलं कल्चर, तिथला मीडिया याबद्दल भारताचा जर का तुलनात्मक अभ्यास करायचा झाला, तर काय तुम्हाला वेगळं सापडतं? तर इथलं इथलं कल्चर आणि आपल्या आपल्या कल्चरमध्ये एकच, म्हणजे बऱ्याचशा सिमिलॅरिटीज पण आहेत. मी जसं हं, तुला हं. म्हटलं, की या लोकांनाही आपल्या त्यांच्या त्यांच्या हेरिटेजचा भरपूर अभिमान आहे. पण तो एक वेगळ्या रीतीने अभिमान आहे आणि इथे इथे आणि तुम्हाला परत स्वभाव कसा आहे लोकांचा तिकडे? चिकाटी आहे आणि कसे म्हणजे प्रचंड, प्रचंड ठिकाणी साधेपण लोकं असं आढळतात? सिंपल? हो, हो. प्रचंड, प्रचंड मेहनती. मी जसं तुला हां. म्हटलं, की इंट्रिन्सिकली सिंगल ट्रॅक माइंड. हं, हं. कामाबद्दलचं अ लॉट ऑफ ॲज आय सेड एव्हरीथिंग अ लॉट ऑफ थिंग्स रिव्हॉल्व्ड अराउंड मनी. हं, हं. म्हणून फॅमिलीच्या टाईज पण फार इंटरेस्टिंग आहेत. फॉर एक्झाम्पल आजी-आजोबा, अ, नवरा-बायको काम करतायत आणि आजी-आजोबा जर का तुमच्या मुलाचं किंवा मुलीचा सांभाळ करतायत आणि एकच मुलगा बाय द वे, सो इट इज व्हेरी कॉमन फॉर द पॅरेंट्स टू ॲक्चुअली पे देम. मग तुम्ही ओह! तुमच्याच आई-वडिलांना पैसे देताय. And it is very अच्छा. easy that they will also take it. And करेक्ट. along with that, at least last year, along with that, the expectation which was also very understandably expectation इथे होतं, की apart from that तुम्ही त्या आई-वडिलांना एक फॉरेन ट्रिप वर्षातनं करवणार. हं, सो हं, ॲज हं. सिंपल एज दॅट. इमोशन्स खूप जास्त नाही. ते ते करण जोहरवाला डोळ्यात पाणी वगैरे ते तसं काही इथे होत नाही. अच्छा. सो दॅट इज वन ॲस्पेक्ट. दी अदर ॲस्पेक्ट इज लेट्स प्लीज अंडरस्टँड दिस, खूप आहे, खूप जरुरी आहे आपल्या सगळ्यांना समजून घेणं, की हं, चायना हे जे तुम्ही जर का लोकल याच्यात जसं ते लिहितात, त्याचा अर्थ आहे मिडल ऑफ द वर्ल्ड. द ट्रान्सलेशन ऑफ दॅट मीनिंग इज मिडल ऑफ द वर्ल्ड. तर सिंपल कॉन्सेप्ट आहे यांचा, की 2000 वर्षाआधी, 1000 वर्षाआधी, इव्हन 400 वर्षाआधी
China was nearly 27 to 30% of the world's economy. हं. I mean, they were the leading world economy in the world. त्यावेळेस. And that is the place that China needs to be. That is the rightful place of China. हे मागचे 300 वर्ष हे एक अपवाद होता. जिथे फॉरेन देशांनी आमच्यावर जे काही झालंय हा अपवाद आहे. परत आम्हाला त्या जुन्या चायनाकडे जायचं आहे. Which is the China, which is the leading economy in the world and again as I said center of the modern world. इथे हा फरक आहे कल्चरमध्ये. तर ते मागच्या कल्चरकडे नुसतं गोष्टी आणि स्पिरिच्युअलिटी आणि याच्याकडे बघत नाही. ते लुक ॲट इट ॲज अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. आपण कुठे होतो आणि आपल्याला आता परत कुठे जायचं. ते ध्येय आपल्याला परत गाठायचं. आणि मला वाटतं आपणही असं जर का बघितलं तर काही हरकत नाही राहणार. आपलंही तेवढंच उन्नत आणि तेवढंच उत्तम असं हेरिटेज आपल्या देशालाही लाभलंय. अगदी, अगदी. ॲक्चुअली तुमच्याकडून किती माहिती घ्यावी, किती आणि तुम्ही पण इतकं भरभरून बोलताय आणि तुमचे ते अर्थात ते तुमचा अभ्यास आणि अनुभव बोलतो आहे. मला फक्त आता एक जाता-जाता शेवटचा असा प्रश्न विचारायचा होता, की बाबांची जी शायरी आहे ती तुमच्या रक्तात आहे का? वो क्या है कि उनकी वो त्यांचं ते देणगी आहे, ती देण आहे मला. हां. आणि त्याच्यासाठी आय विल इटर्नली बी ग्रेटफुल टू हिम. म्हणजे खूपदा असं असं व्हायचं त्यावेळेस, की मला जो एक आठवतंय, की बाबा संध्याकाळी त्यांच्या टेबलवर बसले आहेत आणि असं लवकरच काहीतरी असं सुनावून द्यायचे. त्यावेळेस ते कुठेतरी मनात राहिलं आणि ते इट इट सीप्स इन, इट ब्युटिफुली सीप्स इन. आणि आजकाल खूपदा मला असं होतं, की एखादा शेर असा फटकन सुचतो, हं. की जो नॉर्मली मला खूप बोलावं लागलं असतं, पण तेवढं अच्छा. तेवढं बोलावं लागत नाही. म्हणजे हां. फॉर एक्झाम्पल तू जसं चीन आणि याच्याबद्दल बोललीस, तर मी तो फटकन मला निदा फाजलीचा तो शेर आठवतो, की हां. दुश्मनी लाख न कीजिए रिश्ता, दिल मिले या न मिले, हात मिलाते चलिए. आणि मग वाह! फटकन मला असं आठवतं, की बाबा असते तर त्याने हसून म्हटलं असतं, की "हां, दुश्मनी लाख सही खत्म न कीजिए रिश्ता." आता हां. कोरोनाची वेळ आहे. तो हात मिले या न मिले, दिल मिलाते चलिए. वाह! क्या बात है! अच्छा, तर मग तुम्ही पण गझला लिहिता का? नाही, बिलकुल नाही. मी अजूनपर्यंत त्या ह्याच्यात गेलो नाहीये. पण मला माझ्या आईनी सांगितलंय, आईसाहेबांनी हां. मला सांगितलंय, की बाबांनाही हे शौक थोड़ा बाद में चढ़ा था. अब देखिए हं. थोडी उम्र में अभी बाकी है. तो एखाद वेळेस ते होऊ शकतं. लिखाण अच्छा. लिखाण अजून गझलांकडे वळलो नाहीये. पण गझला वाचण्याचा, त्यांचा अनुभव घेण्याचा, ते लोकांशी शेअर करण्याचा आणि खूप छान-छान लोकं त्याच्यात सोबत आहेत. शफक नावाचा माझे जे गुरु आहेत, ते तुमच्या सगळ्यांना तुम्ही त्यांना ओळखता, पण तुम्ही त्यांना वेगळ्या नावाने ओळखता. मी त्यांना शफक म्हणून ओळखतो. तुम्ही त्यांना सचिन पिळगावकर म्हणून ओळखता. तर हो. सचिनजी जे आहेत, ते खूप सुंदर शायर आहेत. आणि ते त्यांच्यासाठी आईना गझल हे खूप मोठं पुस्तक आहे आणि आईना गझलमुळे मी आणि सचिनजी हमारा राब्ता हुआ है और अच्छा. असं असं सगळं छान छान सगळं सुरू आहे. आणि मला तर वाटतं वडिलांना गाण्याची पण प्रचंड आवड होती. म्हणजे मला असं वाटतं, की आवाज त्यांचा माझ्याच खूप घरी कदाचित माझ्या बहिणीने वगैरे गाणं पण गायलं आहे असं मला आठवतं किंवा मी सुद्धा तुमच्या घरी गेल्याचं मला आठवतं. मी जेव्हा नागपूरची डिरेक्टरी केली होती. थोडक्यात मला हा प्रश्न विचारायचा तुम्हाला यासाठी आहे, की आता आपल्याला जर का कार्यक्रम संपवायचा असेल, तर तुम्ही एकतर मी तुम्हाला पहिले शुभेच्छा देते कारण की तुमची प्रचंड मोठी स्वप्न आहेत, ती पूर्ण व्हावीत. तेव्हा आपला हा इंटरव्ह्यू म्हणा, आपला हा संवाद आणि इतक्या सुंदर ज्या गप्पा झाल्या त्याचा शेवट छानसा एखाद्या शायरीनी व्हावा, वाह! असं वाह! मला वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतंय? ते अगदी, अगदी, अगदी बरोबर आहे तुझं आणि मला वाटतं हा खूपच छान आपली मैफिलच जमली आणि सुपर्ब! खूप असं असतं ना, सुंदर. भट्टी जमायला हवी. बाबा नाही मग. सांगायचे की भट्टी भट्टी अशी जमायला हवी आणि मला असं वाटतंय की म्हणजे एक खूप छान मला आपण जेव्हा नागपूरबद्दल बोललो, आज आपण कितीतरी लोकांचा विषय काढला. हो, बाबांचाच नाही, हो. त्याच्या आधी तू आणि मी श्रीकांत जिचकरांचा हो, उल्लेख केला हो. होता. माझं आणि म्हणजे दैवत. हां. करेक्ट आणि म्हणजे दादा म्हणायचो मी त्यांना. त्यांचा माझ्या जीवनात खूप मोठा अ, वाटा आहे. त्यांनी मला त्यावेळेस प्रोत्साहन दिलं, जेव्हा मला स्वतःवरच विश्वास नव्हता. आणि हं, या सगळ्या लोकांबद्दल विचार करून मला वाटतं एक बाबांना खूप प्रचंड तो शेर आवडायचा. मला तो शेर खूप आवडतो, की हजारो साल नरगिस अपनी बेनुरी पे रोती है, की तिला जे नशिबात आलं नाही,
त्याच्याबद्दल ती रडत असते आणि नर्गिस म्हणजे ही पृथ्वी. हजारों साल नरगिस अपनी बेनुरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. वाह! आणि मला मला खूप असं वाटतं की आपण प्रत्येक जण, मृदुला, तू, मी, अतुल, आपण प्रत्येक जण उस चमन के वो दीदावर है आणि ते चमन म्हणजे आपला कुठेतरी तो भारत देश आहे. आणि आपण विवेकानंद मला मला सांगतात आणि ते माझ्या मनात बोलतात, की अमित, वी आर ऑल, नॉट ओन्ली मी, वी आर ऑल ग्रेट क्रिएचर्स अँड वी आर बॉर्न फॉर ग्रेटनेस. आणि म्हणून कोणीही स्वतःला प्लीज कमी समजू नका. आपल्याला प्रचंड आपल्यामध्ये ताकद आहे. आपण वी आर हिज क्रिएशन्स आणि ही हॅज क्रिएटेड अस इन हिज ओन वे. आणि म्हणून मला असं वाटतं की बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. अगर ऐसे हजारों दीदावर हो गए तो अपने चमन साज होने में वक्त नहीं लगेगा. वाह! म्हणजे आनंदही होतोय, डोळ्यातून ते आनंद अश्रू पण तरळतायत, की खरं आहे, हे असं व्हायलाच पाहिजे आणि खूप सुंदर बोलला अमितजी. खरंच आपली मैफिल मस्त रंगली होती. पण आता आपण कुठेतरी थांबूया. पुन्हा भेटू कुठल्या नव्या विषयासह. तर खूप, 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 खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. प्लीज टेक केअर, बी सेफ आणि परत शेअर म्हणजे थँक यू या, सो मच. बाय. या. बाय, बाय.